तुम्हाला एखाद्या चेक बाउन्स केसेस संदर्भात किंवा कोणत्याही जामीनपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये अचानकपणे माननीय न्यायालयाकडून समन्स आलं आणि ती केस फौजदारी आहे, तो गुन्हा जामीनपात्र आहे, परंतु तारीख उद्या आहे आणि अचानकपणे आज दुपारी म्हणा, आदल्या दिवशी दुपारी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुम्हाला समन्स बजावलं गेलं आणि उद्या न्यायालयामध्ये जायचं आहे आणि त्या केसमध्ये जामीन द्यावा लागेल असं तुम्हाला सांगण्यात आलं. त्यावेळी जामिनाची जर उपलब्धता नसेल, ऐनवेळी जामीन कुठून आणायचा हा प्रश्न उभा राहिला, तर त्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करता येईल? जामीन नसला तरी माननीय कोर्ट जे आहे ते त्या केसमधून मुक्त करतं का? म्हणजे केसमध्ये हजर राहिल्यानंतर जामीन न देता माननीय कोर्ट सोडतं का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये सोडते, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जेव्हा एखादा जामीनपात्र गुन्हा असतो त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल केलेली असते आणि त्या फिर्यादीप्रमाणे माननीय कोर्टाने प्रोसेस इश्यूचा आदेश केलेला असतो, म्हणजे आरोपीला समन्स काढलेला असतो. ते समन्स पोलिसांमार्फत जे आहे ते आरोपीला बजावणीसाठी दिलं जातं. पोलीस घरी जातात, आरोपीची सही घेतात आणि आरोपीला सांगतात की ही फौजदारी केस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला उद्या कोर्टामध्ये हजर राहायचं आहे आणि कोर्टामध्ये हजर राहून तुम्हाला जामीन द्यावा लागेल. ऐनवेळी धावपळ होते. जे घरातले लोक असतील, नातेवाईक असतील, ते कुठं परगावे असतील किंवा काही उतार्यावर कर्ज असतील, ऐनवेळी जामिनाची व्यवस्था होत नाही. त्या परिस्थितीमध्ये केवळ जामीन नाही, जामीनपात्र गुन्ह्यामध्ये म्हणून जेलमध्ये ठेवलं जातं का? तर अजिबात नाही. आपण न्यायालयामध्ये त्या समन्सप्रमाणे हजर राहू शकता आणि आपण न्यायालयामध्ये हजर राहिल्यानंतर आपण माननीय न्यायालयाकडे जे आहे ते एक अर्ज करू शकता की माझ्याकडं आज जामिनाची उपलब्धता झालेली नाही आणि मला माझ्या वैयक्तिक बॉन्डवर, म्हणजे ज्याला आपण पर्सनल रिलीज बॉन्ड म्हणतो, PR बॉन्ड म्हणतो, तर त्या PR बॉन्डवर आपण सोडावं. आणि असा आपण अर्ज दिल्यानंतर माननीय कोर्ट हे जी ठराविक बॉन्डची रक्कम असते तर ती बॉन्डची रक्कम ऑर्डरमध्ये नमूद करून माननीय कोर्ट आरोपीकडून बॉन्ड घेतात आणि आरोपीची मुक्तता करतात आणि आरोपीला जामीन देण्यासाठी जी आहे ती मुदत दिली जाते. म्हणजे गुन्हा जामीनपात्र असेल तर त्या जामीनपात्र गुन्ह्यामध्ये केवळ जामीन नाही म्हणून आपल्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकलं जात नाही, तर आपली पर्सनल बॉन्डवर, आपल्या वैयक्तिक जात मुचलका ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावर आपली मुक्तता जी आहे ती होऊ शकते आणि जामीन देण्यासाठी जी आहे ती मुदत जी आहे ती मिळू शकते. त्यामुळं एखादा जामीनपात्र गुन्हा असेल, त्याचं समन्स आलेलं असेल आणि ऐनवेळी जामीनदार जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. आपल्याला त्या जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जेलमध्ये टाकलं जाणार नाही. अपेक्षा करतो की ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.